नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी 10च्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. गॅस टंचाईचा परिणाम. पंढरपूर भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट. आखाती युद्धाची झळ. गॅस आणि हॉटेल व्यावसायिकांनंतर आता थेट सर्वसामान्यांच्या भाजी विक्रेत्यांवर. भंडाऱ्यात पुरवठा विभागाची तिसऱ्या दिवशीही छापेमारी. हॉटेलवर छापेमारी करत सिलेंडर जप्त. 3 दिवसात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 38 सिलेंडर जप्त. पनवेलमधील तळोजा परिसरात नैराश्यातील सुरक्षा रक्षकाकडून दोघांची हत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या 2 निष्पाप नागरिकांना लोखंडी पाईपने हल्ला करून संपवलं. पोलिसांकडून आरोपीला अटक. जालना जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे कूलरच्या विक्रीत वाढ. इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये कूलर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्यानं वाढलं. धरणाचा साठा सुमारे 68%. वाढत्या तापमानामुळे पाण्यात घट होण्याची भीती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ATM कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणारा आरोपी अटकेत. आरोपीकडून दुचाकी, सोन्याची अंगठी, रोख रक्कम असा सुमारे 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती. अर्थसंकल्प आयुक्तांना सादर करू न देता बंद लिफाफ्यात स्थायी समितीसमोर सादर करणं अत्यंत चुकीचं. हम करे सो कायदा असं सत्ताधाऱ्यांचं वागणं. नवी मुंबई मनपाच्या मनमानी कारभारावर खासदार नरेश म्हस्के यांची टीका. उल्हासनगर गुन्हे शाखा 4ची धडक कारवाई. घरफोडी, वाहन चोरीतील 2 सराईत गजाआड. 10 गुन्हे उघड. पहाडीवर लागलेला वणवा विझवताना वनकर्मचारी जखमी. भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रातील घटना. सुमारे 3 ते 4 हेक्टर क्षेत्राचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलार केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद. कारवाईत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. सापळा रचत पोलिसांची कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.